अनिल परब आणि उदय सामंत यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळतंय। उदय सामंत यांचा भाडोत्री मंत्री असा उल्लेख करण्यात आला। शिवसेना आणि ठाकरे गटात पुन्हा ठिणगी पडल्याचंही या निमित्तानं पाहायला मिळालं। तर अनिल परब आणि उदय सामंत यांच्यात जुंपल्याचं दिसून येत आहे। मुख्यमंत्र्यांकडे ही जबाबदारी अधिवेशन चालवायची आणि आपण त्याचे एक्झिक्युटिव्ह आहात की हे सभागृह व्यवस्थित चालवण्याची। एक एक्झिक्युटिव्ह तर आपण देतच नाही आहात। जे तीन प्रमुख चेहरे या सभागृहाचे आहेत त्याच्यात आपण एक आहात, मुख्यमंत्री एक आहात आणि विरोधी पक्षनेते आहात। हे तीन पायावरती चालायचे तर दोनच पायावर पडतोय आपण। त्यामुळे आपण या सभागृहाला मार्गदर्शन करावं। आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की याच्या पुढे आम्ही अशीच भाडोत्री मंत्र्यांकडनं उत्तर ऐकायची की नाही। मी कामकाजातून तो शब्द काढून टाकत आहे। शब्द मागे घेतलेला आहे आणि मी देखील कामकाजातून काढून टाकलेला आहे। आपण जरा बसा, आपण बसा। या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पत्रव्यवहार हा विधानमंडळाशी केलेला आहे। गेल्या काही अधिवेशनामध्ये बघतो नगर विकास खात्याचं उत्तर आलं, प्रश्न आला की उदय सामंत उभे राहतात। आम्हाला प्रश्न पडलाय की नगर विकास मंत्री नक्की कोण आहेत, उदय सामंत आहेत का काय, आणि त्यांची उत्तर देण्याची त्याला तोड नाही, म्हणजे कुठल्या खात्यावर उत्तर देतात म्हणून त्यांना सगळ्या खात्याचं एक वेळ मग असं करा, सगळ्या खात्याचं मंत्रिपदाची उत्तरं द्यायची, विधान परिषदेमध्ये त्यांना अधिकार देऊन टाका तरी आमची हरकत नाही। पण हे चुकीचे पायंडा पडतोय, याच्यावर आपण रुलिंग द्यावं, सभापती म्हणून द्यावं, नियमानुसार द्यावं, एवढीच आमची विनंती आहे।